बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आयुष कोहली, पहिलाच बॉल आयुष कोहलीचा, त्याच्यावरती प्रहार केलाय, बॉलला धाडले सीमा पार, अंपास डिसिजन, इथून सिक्सर. चला रिव्ह्यूची माग केली, फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची मागणी आहे, भीमर साठी मागणी केली. पहिला बॉल आयुष कोहलीचा, त्याच्यावरती प्रहार केला षटकाराला, परंतु इथून अंपायर डिसिजन, आपण थर्ड अंपायरची माग केली. फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग रोहित पाटील आणि आदेश मते, दोन सलामीचे खेळाडू. फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय इथे फेअर डिलिव्हरी आल्या आणि इथून 6 धावा मिळतील पहिल्या बॉलवरती. बॅट्समन रिव्ह्यू संपलाय, आता पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार, गोलंदाज आयुष कोहलीवरती आक्रमण करत असताना दुसरा बॉल यावेळी मागच्या दिशेने खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, रन्स मिळते. इथे देखील एक धाव, एका धावेने संघाची धाव संख्या 7 धावा. शेवटचा टर्न या मॅच मध्ये देखील स्पर्धेचा विचार केला तर एक दमदार स्पर्धा, 4 रात्रीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि सरप्राईज गिफ्ट आहे मॅन ऑफ द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी, सिरीज साठी तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट पाहायला मिळेल. ही मॅच तुम्ही पाहू शकाल. प्रिन्सीराज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल कांडपोली प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला. ओ फ्लिक ऑफ द रिक्स, पटकन लास्ट जवाब आहे, बॉल चाललाय बॅकवर्ड लेग, स्क्वेअर लेगच्या दिशेनं, सीमा पार, षटकार. षटकार, एक सिंगल, 13 धावा खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी, ऐन मोक्याच्या क्षणाला आयुष कडून खराब गोलंदाजी पाहायला मिळते. निर्णायक मॅच आहे, डू ऑर डाय, करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं. इथून जिंकाल तर सुपर 4 मध्ये या स्पर्धेची चमचमणारी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होईल. आता इथून गोलंदाज आयुष कडून झालेल्या चुका, 3 बॉल मध्ये 13, महागडी गोलंदाजी आदेश मध्ये. ओ यावेळी बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँडने खेळला, फटका, रन्स मिळते. इथे देखील एका धाव संख्येनं धाव फलकावरती 14 धावा. 2 खेळाडू 2-2 बॉल खेळलेत आणि 7-7 धावा दोन्ही खेळाडूंच्या बॅट मधून आल्यात. षटकार नंतर एक सिंगल, पुन्हा एकदा एक सिंगल, 14 धावा धाव फलकावरती. 4 षटकांची मॅच. आता जवळजवळ रात्रीचे 2:34 मिनिटं झालेत आणि अद्याप देखील गावचे समर्थक दिगोडे गावचे असतील, त्याचबरोबर कांडपोलीचे एका वेगळ्या ऊर्जेने सपोर्ट करतायत. वेगवान बॉल, आता लाईन चांगली आहे, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू रिलीज केला, डॉट बॉल. रोहित पाटील आणि आदेश मते, दोन्ही मॅचेस मध्ये कांडपोली टीमनं गोलंदाजीच्या जोरावरती आपली ताकद दाखवली. मागील मॅच मध्ये देखील गोलंदाजीच्या जोरावरती श्रीदत्त भातांडला पराभूत केलं. इथे देखील त्यांना धावांची गरज आहे. 5 बॉल मध्ये सुरुवातीला 14 रन्स बनल्यात. ओ फिरून खेळल्या बॉलला एक पाय खेळपट्टीवरती मोडीत, क्षेत्ररक्षकासाठी चेस मोठी आहे, बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं, अडवणं झालंय कठीण, बॉल जाईल सीमा पार. शेवटच्या बॉल वरती धावा मिळतात टोटल 4 आणि पहिलं षटक राहिलं कांडपोली टीमच्या नावावरती, जिथे कुठल्याही प्रकारचे विकेट्स न देता तब्बल ठोकल्यात 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, असफल राहिले खेळाडू. 2 खेळाडू बॉल मागे धावताना पाहायला मिळाले, रोखू शकले नाहीयेत आणि इथून 18 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये काढण्यामध्ये यश मिळालं. उद्या देखील चांगला लॉट्स तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघ खेळतायत, ही देखील मोठी गोष्ट राहिली स्पर्धेची. सातत्याने आर्या स्पोर्ट्स ओवळे नियोजित स्पर्धा, अगदी नाविन्यपूर्ण संकल्पना. राकेशजी गायकवाड असतील, त्याचबरोबर आमचे रुपेश दादा गायकवाड जे विद्यमान सरपंच साहेब आहेत आणि त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकार झालेली ही रजनी क्रिकेटची आमदार ट्रॉफी. उद्या या स्पर्धेची दुसरी रात्र, पहिली मॅच. चेतन स्मृती रुद्रांश 11 CK बॉईज मोरावे, त्यांना ओवळे प्रतीकचा संघ फाईट करेल. दोन्ही टीम्स वेळेवरती आपण जॉईंट व्हाय स्पर्धेमध्ये उद्या, कारण आज पहिला दिवस, पहिली रात्र या स्पर्धेची. उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यानंतर बरेचशा पाहुण्यांचं स्वागत झालं. उद्या देखील या स्पर्धेमध्ये बरीचशी मंडळी तुम्हाला येताना पाहायला मिळेल. जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 18 बदल्यात. निवृत्ती पाटील ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये मेडन षटक, विकेट, हॅट्रिक घेतली, तो गोलंदाज आता इन ऍक्शन मोड मध्ये, त्याला आता धावा वाचवायच्या आहेत.
18 बनल्यात. सॉफ्ट हँड पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. रन्स मिळेल इथे देखील एक. सावध पवित्र आखलाय खेळाडूंनी. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या. इथे आणखीन 10-15 जर आल्या तर 2 षटकांमध्ये एक चांगली धाव संख्या इथे पाहायला मिळेल. सातत्यानं निवृत्ती पाटील पहिलं षटक हाताळताना आपण पाहत आलोय. तो आताच्या घडीला थोडंसं चेंज. आयुष कोहलीवरती विश्वास. या मॅच मध्ये आयुष कोहलीकडून गोलंदाजीमध्ये खराब परफॉर्मन्स राहिला. मागील 2 मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी आयुषने देखील केली. निवृत्ती पाटील सज्ज. स्विच हिट केलाय. मिस टायमिंग. फटका फसलाय. सूरज पाटील बॉल मागे. प्रयत्न चांगला केला. उलट्या दिशेने तो धावत होता. अशा कॅच पकडणं कठीण असतं. जरूर प्रयत्न चांगले झाले परंतु कॅच निसटला असं म्हणूया आपण. सिच्युएशन हीच सांगते या मॅचची. या मॅच मध्ये कुठल्याही चुका अपेक्षित नसणार आहेत. कारण ही डू ऑर डाय मॅच. शेवटचा सामना आणि या शेवटच्या मॅचला जिंकायचं असेल तर आता मात्र 100% एफर्ट हे तुम्हाला मैदानामध्ये लावावे लागतील. गोलंदाजी ट्रॅक वरती निवृत्ती पाटील. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 3 रन्स. यॉर्कर बॉल. परफेक्ट यॉर्कर ही खासियत राहिली या गोलंदाजाकडे. अगदी 40+ चा खेळाडू. ओल्ड इज गोल्ड. जुनं तेच सोनं. आणि मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॉलिंग करतायत निवृत्ती. कॅश प्राइज पाहू शकाल. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख आणि त्याचबरोबर 20,000. भव्य दिव्य ट्रॉफी. आणि सर्वांना ट्रॉफ्या पाहिल्यानंतर हीच अपेक्षा झाली असेल की आमच्या गावामध्ये ही ट्रॉफी जाऊ दे. ज्या पद्धतीच्या ट्रॉफ्या पाहायला मिळाल्या. बिग ट्रॉफी. सरपंच साहेबांच्या नावाची आणि आमदार साहेबांच्या नावाची दमदार स्पर्धा. खराब चेंडू. पंचांचा इशारा आला. इट्स नो बॉल. नो बॉल आणि तदनंतर 2 धावा. टोटल 3 रन्स. नो प्लस 2. टोटल 3 धावा मिळतील. खराब चेंडू. हाईट फॅक्टर. अतिरिक्त उंची या बॉल वरती. वेगाने बॉल आला त्यामुळे बॅट्समन थोडेसे शॉट सिलेक्शन करू शकले नव्हते. निवृत्तीचा वेग अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटच्या वरच्या भागावरती हा चेंडू लागला. फिल्डर पोहोचले. 2 धावा तिथे काढण्यामध्ये खेळाडू सफल झाले आणि नोची 1 रन. स्प्लिटचा बॉल आहे पुढचा. धाव फलकावरती धावा लागल्यात. 26 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. तिथे 18 आल्या. त्याच्यानंतर निवृत्ती पाटीलचं हे षटक. तिथे देखील 3 बॉल मध्ये 8 बनल्यात. मोठा फटका. फ्रीडच्या बॉल वरती प्रहार केलाय. ऑन साइडला उडवलाय. फिल्डर तैनात आहे परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल सीमा पार. षटकार. आपली दहशत निर्माण करत असताना आपण पाहू शकाल किती ऊर्जा या खेळाडूंकडे. किती कॉन्फिडन्स आहे. अगदी संलग्न ते मॅच खेळलेत आणि आतापर्यंत ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स राहिलाय प्रेक्षकांना आपल्या नावाची दाद घेण्यास भाग पाडले या टीमनं. 8 बॉल मध्ये 23 वरती रोहित पाटील. सफल झाले. जागा बनवली. ऑफस्टम्पच्या बाहेर निघाले खेळाडू. तो इथून लाईन चांगली पाहायला मिळाली. बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये 18. त्याच्यानंतर 5 बॉल मध्ये 14 मोजल्यात. या ओव्हर मध्ये निवृत्ती पाटील. एक्स्ट्रा 1 रन आली जिथे नो बॉल पाहायला मिळाला आपल्याला. ओव्हर द विकेट्स निवृत्तीचा पुढचा बॉल. आणखीन एक खोलात टाकलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला रोखलं. बॉल पकडला हातामध्ये आणि रन्स मिळते. इथून 1 धाव. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये आपण करूया छोटासा एक ड्रिंक्स ब्रेक. धाव फलकावरती धावा लागल्यात बिनबाद 33 धावा. दोन षटकांचा खेळ संपला आणि धाव फलकावरती 33 धावा. ज्या स्पर्धेबद्दल आपण चर्चा केली आर्या स्पोर्ट्स ओवळे. अगदी ग्रामीणचा हा संघ देखील तेवढाच ताकदवर आहे आणि आज त्यांच्या नावाची स्पर्धा. आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ओवळे ग्रामपंचायतीचे डॅसिंग नेतृत्व ज्यांच्या नावाची चर्चा समस्त उरण पनवेल मध्ये सातत्याने होते आणि कार्यकुशल कार्य करण्याची प्रचंड आवड आमचे सरपंच साहेब रुपेश सुरेश गायकवाड साहेब यांना तुम्ही पाहताय. आणि तदनंतर सिद्धेश ट्रॉफीचा थर्रार आमदार ट्रॉफी आमदार चषक 2024. 2 षटकांमध्ये 33 बनल्यात. शेवटचे 2 षटक. मैदानाच्या आतमध्ये छोटासा ड्रिंक्स ब्रेक. संपूर्ण रात्रीमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर यांना ऐकल्यात. त्याचबरोबर ज्यांच्या आवाजातून या स्पर्धेचा
उद्घाटनाचा सोहळा पार पडला गेला आणि याच गावचे एक बुलंद आवाज उत्कृष्ट खेळाडू अगदी 40+ वय वर्ष 46 गोलंदाजीची धाक गोलंदाजीची दहशत आम्ही रवींद्रजी म्हात्रे सरांची पाहिली रामबागच्या स्पर्धेमध्ये लाजवाब गोलंदाज अनेक वर्ष खेळाडूंनी आपल्या नावाचा डंका वाजवला म्हणूनच ओवळे टेनिस क्रिकेटला देखील क्रिकेटची पंढरी का म्हटली जाते ओल्ड इज गोल्ड जुने खेळाडू आणि रिवॉल्जी म्हात्रे सरांचा आवाज ऍज अ निवेदक आणि त्याचबरोबर आर्या स्पोर्ट्सचे ते दमदार खेळाडू आहेत त्यांच्याच गावची ही स्पर्धा आणि त्यांचं देखील मनापासून आभार ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय बॉलिंग ट्रॅक वरती छोटे आलाय अभिजित ठाकूर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथून थांबवणं फार महत्वाचं राहील दिगोडे टीम आणि ज्या वेगाने धावा बनवल्यात कानपोली टीमच्या खेळाडूंनी चांगली लाईन या टप्प्याची गरज आहे आणि परफेक्ट यॉर्कर अभिजित ठाकूरला तुम्ही पाहताय छोट्या खेळाडू नामांकित खेळाडू छोट्याचा विचार केला तर तो देखील तेवढाच मोठा खेळाडू आहे ज्याचे बंधू विश्वजित ठाकूर मोठ्याचा नेहमी आपण चर्चा करतो मोठ्याचा खेळ सर्वांना ठाऊक आहे आणि फार मोठा फॅन वर्ग अभिजित ठाकूरचा देखील आहे छोट्याला पाहू शकाल कमबॅक करणारे षटक पहिला बॉल डॉट त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये 33 बनल्यात परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये अभिजित चांगली गोलंदाजी करतात इथून थांबवण्याचं धाडस त्याने दाखवलंय इथून धावा त्याला रोखायचे आहेत आणि ते चॅलेंज घेऊन तो क्रीडांगणामध्ये चांगली गोलंदाजी करतोय 12 बॉल मध्ये 24 रोहित पाटील आदेश मध्ये 3 बॉल खेळलाय स्ट्राईक कमी मिळाली परंतु जेव्हा तो स्ट्राईक वरती आला तेव्हा त्याने षटकार देखील लगावला होता आडव्या बॅटनं अभिजित ठाकूर वरती प्रहार करत असताना बॉल लदडले पुन्हा एकदा सीमा पार आणखीन एक उत्तुंग असा खणखणीत षटकार प्रेक्षक अगदी खुश आहेत त्यांनी आज कानपोलीचं क्रिकेट ज्या पद्धतीचे खेळाडू खेळलेत आपल्या गावासाठी गावाची जिद्द गावाची एकात्मता आमचा संघ जिंकायला हवा प्रेक्षक एन्जॉय करतायत कानपोलीचे त्यांना ठाऊक आहे आता टार्गेट चांगला सेट केलाय चांगली बॅटिंग करतायत रोहित पाटील 13 बॉल मध्ये 30 वरती पोहोचलाय तर एकदा जोरदार टाळ्या होत्या रोहित साठी देखील 13 बॉल मध्ये 30 वरती बॅटिंग 2.3 चेंडूंचा खेळ 39 धावा 2 बॉल छोट्याने डॉट काढले परंतु त्याच्यानंतर हा मोठा षटकार प्रेशर आहे या मॅच मध्ये देखील अंतिम मॅच जिंकलो तर आमदार चषकाचं स्वप्न पूर्ण होईल चला मॅच बॉल आलाय उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी या षटकानंतर शेवटचं षटक राहील अभिजित ठाकूर ज्या गोलंदाजाने 3 बॉल मध्ये 6 दिल्यात यॉर्कर बॉल स्ट्राईक साठी पलटले आदेश रन्स मिळेल इथे देखील 1 अंपायरचा इशारा इथून लेग बाईचा एक एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल आणि अशा रीतीने धाव फलकावरती धावा मोजल्या जात आहेत इथून 40 धावा कानपोली टीम कडे गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे गोलंदाज हेच म्हणत असतील की फलंदाजाने आता चांगली बॅटिंग केली आहे 40 धावा बनल्यात कमीत कमी आता इथून अपेक्षा राहील 55-57 पुन्हा एकदा काढण्याची ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक फिल्डर पोहोचतायत एक झाले पूर्ण दुसऱ्या धावेचा पलटवार पाहता पाहता 2 धावा देखील या बॉल वरती पूर्ण केल्यात चला पुन्हा एकदा चला रिव्ह्यू कोणी घेतला अंपायर कॉल आहे का चला पंच अंपायर्स कॉल आहे हाईट फॅक्टर चला तिसरे पंच पाहतील पंचांनी आता मागणी केली आहे रिव्ह्यूची पंचाने देखील तो अधिकार आहे आणि पंच आपल्याकडे थर्ड अंपायर्स डिसिजन देतील डिसिजन पेंडिंग आहे थर्ड अंपायर्स डिसिजन आलाय पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी बॅट्समन न पाय एक मोडीत काढला खेळपट्टीवरती आणि त्याच कारणास्तव तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी चला जो संभ्रम होता तो इथून निघून गेला 42 रन्स 42 धावा 2.5 बॉलचा खेळ शेवटचा बॉल आहे चला आणखीन एक वाट पाहूया ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इट्स अ वाईड बॉल अतिरिक्त रन्स लाईन लेंथ लेकट करण्याचा प्रयत्न केला परंतु इथून दिशा भरकडली फार ऑफ स्टंपच्या बाहेर राहिला हा बॉल एक्स्ट्राच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 43 धावा 15.18च्या सरासरीने वाटचाल टुर्नामेंट मध्ये आजच्या रात्रीमध्ये 33 एक्स्ट्रा रन आल्यात वाईटच्या साहाय्याने अभिजित ठाकूर छोट्या गोलंदाज 5 बॉल मध्ये 10 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च झाल्यात
कमी गतीने टाकलेला हा चेंडू रिलीज केला, फटका फसलाय. दोन खेळाडूंच्या मधोमध दुसऱ्या धावेसाठी वळलेत बॅट्समन. किती चपलाई आहे, किती चातुर्य दोन्ही खेळाडूंमध्ये. रात्रीच्या मॅच मध्ये या इथून 2 धावा, रात्रीच्या जवळजवळ आता 2:47 आणि इथून किती ऊर्जेने खेळतात. एक एक धाव महत्वाची आहे, एका एका धावेचं महत्व कानपोली टीमला चांगलंच ठाऊक आहे. 14 बॉल मध्ये रोहित पाटील भन्नाट बॅटिंग, 31 धावा. आदेश मते 5 बॉल मध्ये 12. टीमची टोटल आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीनं 45 विदाउट विकेट लॉस, 45 धावा. नक्कीच संयम. खरं तर 15.0च्या सरासरीनं ही धावगती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली धावसंख्या रचली आहे ती कानपोली संघानं. आज विचार केला तर हा अतिशय महत्वाचा मॅच असेल संयम या दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय म्हणायला काही हरकत नाहीये, कारण जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीसाठी हक्कदार राहील, परंतु जो हारेल तो मात्र नक्कीच पश्चाताप करेल, कारण हा फार महत्वाचा मॅच आहे, कारण घाम घालावा लागेल या मॅच साठी. दोन्ही टीम एकच स्वप्न घेऊन उतरलेत की आम्हाला आमदार चषकाची ट्रॉफी जिंकायची आहे, आम्हाला या स्पर्धेमध्ये आमच्या नावाचा डंका वाजवायचा आहे. आणि त्यासाठी इथून दोन्ही टीमची मेहनत पाहायला मिळाली. 2 मॅचेस जिंकल्या दोन्ही टीम्सना, उत्तमरित्या खेळलेत आणि आता एकमेकांच्या विरोधात ही महत्वाची मॅच. इथून 15च्या सरासरीने आणखीन 15 आले तर 60 धावसंख्या बनतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालेत क्रिश कोहली. चौथ्या षटकामध्ये शेवटचं षटक आहे, इथून थांबवतील का गोलंदाज क्रिशला आपण पाहू शकाल ओव्हर द विकेट्स न. फ्लिक केलाय, फटका चांगला आहे, मागच्या दिशेनं बॉल चाललाय. फाईन लेग लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु बॉल थांबू शकणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, धावा मिळतील इथे देखील 4. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. अक्षरशः या थंडगार वातावरणामध्ये घाम गाळण्याची वेळ येईल मग दिघोडे टीमवर. नक्कीच 49 म्हणल्यात मोठं टार्गेट सेट झालंय. आणखीन 5 बॉलचा खेळ राहिलाय. आणखीन एक यॉर्कर बॉल, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे रन्स मिळेल. एक अंपायर डिसिजन, लेग बाईज, एक सिंगल न टीम कानपोलीचं अर्धशतक कंप्लीट झालं. अगदी 20 बॉल मध्ये 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत होत असताना आपण पाहतोय कानपोली संघाची, कारण थंडगार वातावरणामध्ये नंतर मात्र चेसिंग करताना खूप दमछाक होताना पाहिलं संयम आपण अनेक या आजच्या रात्रीमध्ये मॅच मध्ये. त्यामुळे आता कुठेतरी कानपोली संघ सुटकेचा आस्वाद घेत असेल. आतापर्यंत 4 षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. आणखीन एक मोठा फटका खेळलाय सरळच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या समोर, तिथे कॅच सोडल्या. मग अशी देखील आपण ही चर्चा केली. एक एक धावेला महत्व आहे इथे. आणखीन चांगली चपलाई दाखवत 3 धावा पूर्ण करण्यामध्ये सफल झाले खेळाडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिल्या ओव्हर मध्ये खेळण्यासाठी आले. आजच्या रात्रीमधील एक महत्वाची मोठी पार्टनरशिप. 53 धावा. एकही फलंदाज बाद करू शकले नाही दिघोडेचे गोलंदाज. क्रिश कोहली 3 बॉल मध्ये 7 धावा. जिथे संधी निर्माण केली तिथे फिल्डर्सने चुका केल्यात आणि या छोट्या छोट्या चुका आज दिघोडे टीमला महत्वाच्या मॅच मध्ये महागड्या ठरू शकतील. आणखीन एक कोला चेंडू सरळच्या दिशेनं. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकचे बॅट्समन आदेश धावतायत. आणखीन 2 धावा. 55 धावा. 55 दमछाक जरूर झाले दोन्ही खेळाडूंची, त्यामुळे मोठे फटके येत नाहीत, परंतु सिंगल डबल जिथे सिंगल आहे तिथे दुहेरीला कन्वर्ट करतायत. 55 धावा धाव फलकावरती. 17 बॉल मध्ये 36 वरती बॅटिंग करतायत खेळाडू. आपण रोहितला पाहताय. स्विच हिट केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. बॉलला दडलाय सीमा रेषेच्या दिशेनं. एका टप्प्यानं सीमा पार. टाळ्यांचा गजर सुरू आहे, कारण रोहित पोहोचलाय 18 बॉल मध्ये तब्बल 41 या धावसंख्येवरती. वाडे बॅटिंग संयम करत कौतुक करावं तेवढंच कमी आहे रोहितचं. एक हाती किल्ला लढवते असं म्हणावं लागेल, कारण काय बॅटिंग करतोय. दमछाक तर झाली आहे. खेळपट्टीवर पाहिलं तर अगदी पूर्णपणे थकलेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग होते. स्टायलिश स्ट्रोक. 227 स्ट्राइक रेटनं बॅटिंग करतोय. 18 बॉल मध्ये फक्त तो 4 डॉट बॉल खेळलाय. 3 षटकार, 3 चौकार आणि वेगाने धावा त्याने जमा केल्यात. 59 धावा. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या बॉल वरती पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल का. चल लॉफ केलाय.
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. बॅटिंग आवडली असेल रोहितची. या सुपर हिट खेळाडूसाठी टाळ्यांचा उद्या गजर. स्क्रीन वरती तुम्ही रोहितला पाहताय 19 बॉल मध्ये तब्बल ठोकल्यात 47 धावा. काय बॅटिंग केली संयम, खरं तर कौतुक करावं लागेल. नाबाद खेळी केली आणि हा खरं तर अप्रतिम आजच्या रात्रीतली खेळी असेल रोहित पाटीलची. या कानपोली संघाचा छोटा सर्जा रोहित पाटील आणि बारक्या खुश झालाय खरं तर त्याच्या बॅटिंगवर. नक्की आपण पाहू शकता त्यांचे बिग सपोर्टर अभि. 65 धावां आणि 65 धावांचं लक्ष भलं म्हणून ठेवलंय संयम. खरं तर कानपुरी टीमचे बिग सपोर्टर अभि खुश झालेत. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभि आहेत आणि कानपुरी गावच खुश आहे. खरं तर आमचे रामचंद्र पाटील, आमचे जावई ओले गावचे आणि आमचा भाचा भूषण पाटील हे देखील खुश झालेत. आज कानपुरी संघावर जबरदस्त बॅटिंग. गोल्डन ग्रुप